चंदा से धंदा, चंदा लो धंदा दो, अशा पद्धतीची अनेक वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत। याला कारण आहे गेल्या काही दिवसांमधले इलेक्ट्रोल बॉन्ड जे प्रकरण आहे ते प्रकरण। कारण या सगळ्यावरनं भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जातो आहे। मात्र या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्राचं कनेक्शन समोर आलं आहे। सोशल मीडियावर देखील या संदर्भातली माहिती आता व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते। यातलं प्रकरण काय आहे व्हिडिओतून जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आपण हे प्रकरण जाणून जर घ्यायचं असेल तर आपल्याला 2019मध्ये जावं लागेल। 7 मे 2019ला महाराष्ट्रातल्या टोरंट नावाच्या एका कंपनीनं निवडणूक आयोगाकडून काही बॉन्ड्स विकत घेतले 15 कोटी रुपयांचे आणि ते बॉन्ड्स BJP पक्षाचे असल्याचं समोर आलं। या सगळ्यामध्ये या कंपनीनं ज्यावेळी 7 मेला हे बॉन्ड्स विकत घेतले 7 मे 2019, त्याच्यानंतर 27 मे 2019ला मुंबईच्या भिवंडी महापालिकेनं या कंपनीचा 285 कोटी रुपयांचा कर जो आहे तो माफ केला। या सगळ्यामध्ये या कंपनीला कर माफ करताना कारण दाखवण्यात आलं ते ही कंपनी जी आहे ती वीज कंपनी आहे आणि या कंपनीकडनं जर आपण कर वसूल केला तर तो पुन्हा नागरिकांकडनं ही कंपनी वसूल करेल। शासन निर्णयाचे जे अपलोड केलं जातं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तसा निर्णय देखील आपल्याला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पाहायला मिळतो। शासन निर्णय जो वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय नेमका काय आहे त्याचा मजकूर मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो। भिवंडी निजामपूर शहर महापालिकेने मे टोरेंट पॉवर कंपनी यांना सन 2007-8 ते 2018-19 करता भुई भाडे व मालमत्ता करापोटी चालू मागणी आणि थकबाकी 71,37,72,912 रुपये व दंडनीय व्याजापोटी 213,66,99,400 अशी एकूण 285,04,72,312 इतक्या रकमेची वसुली करता महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या अनुसूची ड प्रकरण 8 करदान नियम 39च्या तरतुदीनुसार देयक क्रमांक 001 ते 004 दिनांक 15/6/2018 नुसार बजावलेली नोटीस तसेच अधिनियमाच्या अनुसूची ड प्रकरण 8 कराधान नियम 42च्या तरतुदीनुसार जंगम स्थावर मालमत्तेची अटकावणी करून जप्तीची कारवाई करण्यास संदर्भात दिनांक 30/8/2018च्या आदेशाचे कार्यान्वय अंतिमतः रद्द करण्याबाबत हा शासन निर्णय आहे आणि त्यानुसार ही कारवाई केल्या गेल्याचं आपल्याला दिसतं। म्हणजे काय तर ही जी कंपनी आहे टोरंट पॉवर लिमिटेडची त्यांचा 285 कोटी रुपयांचा कर जो आहे तो राज्य सरकारनं म्हणजे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये हा कर सरकारनं माफ केला। आणि पुढच्याच काही दिवसात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 7 मे 2019ला ही या कंपनीनं बॉन्ड खरेदी केले आणि त्याच्यानंतर 27 मेला ह्या कंपनीचा कर जो आहे तो माफ करण्यात आला। आणि या सगळ्या काळात आता जानेवारी 2024पर्यंतची जी आधी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात सध्या हे प्रकरण जे चालू आहे त्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात दिली त्या यादीमध्ये या कंपनीनं जवळपास 185 कोटी रुपयाचे बॉन्ड जे आहेत भाजप पक्षाचे ते निवडणूक आयोगाकडून खरेदी केले। म्हणजे काय तर 285 कोटी रुपये सरकारने या कंपनीचे माफ केले महाराष्ट्र सरकारने आणि या कंपनीनं जवळपास 185 कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून भाजपला देणगी दिली निधी दिला। म्हणजे काय हे सगळं कनेक्शन महाराष्ट्राशी संबंधित असल्याचं आपल्याला जाणवतं। 2 कंपन्या आहेत टोरंट च्या नावाच्या आणि याचे मालक जे आहेत ते मूळ मालक सुधीर मेहता जे आहेत ते गुजरातचे आहेत। 1940 सालामध्ये ही कंपनी जी आहे ती उदयास आली। 1940 सालापासून गुजरातच्या भागामध्ये त्या कंपनीचं कार्य होतं। हळूहळू ते वाढून आता महाराष्ट्रात देखील आलेलं आहे आणि महाराष्ट्राचा मोठा भाग या कंपनीनं व्यापलेला आहे। आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या त्या काळापासून सुधीर मेहता जे आहेत ते मोदींच्या संपर्कात आहे आणि काही वर्षात पुढे मोदी ज्यावेळी देशाच्या राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी सगळे व्यावसायिक जेव्हा या पंतप्रधान मोदींच्या विरोधात होते त्याचवेळी या कंपनीचे मालक जे आहेत सुधीर मेहता आणि अदानी यांनी
एक नवीन संस्था स्थापन केली व्यापाऱ्यांची आणि त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून मोदींना समर्थन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच काय, हे सगळं महाराष्ट्राचं कनेक्शन आता गुजरातपर्यंत येऊन पोचलं आहे. एकीकडं आपण सातत्यानं बातम्या पाहतोय की महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला जात आहेत, तर त्याच पद्धतीने आता गुजरातच्या ज्या कंपन्या महाराष्ट्रात ऑलरेडी आहेत त्यांना कशा पद्धतीची मदत भाजपच्या काळात होते हे देखील या निमित्तानं सिद्ध होते. याशिवाय आपण जर पाहायला गेलो तर जवळपास भाजपच्या सत्ता होती, महायुतीची सत्ता होती महाराष्ट्रात, त्या काळात 285 कोटी रुपयाचा महाराष्ट्र शासनाचा कर जो आहे तो म्हणजे बुडायलाच जमा झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं 285 कोटी रुपयाचं नुकसान झालं. ह्याच्यात महाराष्ट्राचं 285 कोटीचं नुकसान होत असताना या कंपनीचा 100 कोटी रुपयाचा फायदा झाला आणि भाजपचा जवळपास 185 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आपल्याला या सगळ्या बॉन्डच्या प्रकरणातून दिसतं आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर ज्यावेळी अमित शहा यांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये एक प्रतिक्रिया दिली, त्यावेळी ते असं म्हणतात की जनता पार्टी को एक्सप्रोक्सिमेटली 6,000 करोड़ के बॉन्ड मिले हैं, टोटल बॉन्ड 20,000 करोड़ के हैं, तो 14,000 करोड़ के बॉन्ड कहाँ गए. म्हणजे काय तर 6,000 कोटींचे बॉन्ड जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत, मात्र 14,000 कोटींचे जे बॉन्ड आहेत ते कुणाचे आहेत असा सवाल या निमित्तानं अमित शहा विचारतात एका इंडिया टुडेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. ते असंही पुढे सांगतायत की ज्या तुलनेनं भाजपला ज्या पद्धतीचे खासदार आहेत त्या पद्धतीनं जेवढे बॉन्ड मिळायला पाहिजे होते तेवढे मिळाले नाहीत, त्या तुलनेनं इतर पक्षांना 14,000 कोटी रुपयांचे मिळाले ते मिळायला पाहिजे होते. एकंदरीतच काय तर महाराष्ट्राचं जे कनेक्शन सध्या या सगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आले, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.